माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। या विषयावर बोलण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार आपल्यासोबत आहेत, जे माजी खासदार आहे। भाऊ, काय सांगाल? एकंदर जर बघितलं तर एक वरिष्ठ नेत्यांनी अशा प्रकारे पार्टी सोडून जाणे किंवा राजीनामा देणे कसं बघता तुम्ही? नाही, धक्कादायक आहे, दुर्दैवी आहे आणि अन्यायकारक आहे। जे इमानदार आणि निष्ठावान काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांना दुःख वाटतं ना हो, की आज पार्टी ज्या पद्धतीने चाललेली आहे, पार्टीचे नेते राहुल गांधी ज्या पद्धतीने पक्षाला उभार देण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करून राहिलेले आहेत आणि अशा वेळेला त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायचा आपण। उलट तुम्ही अशा क्रायसिसच्या वेळेला तुम्हाला आजपर्यंत जी पदं मिळाली ते काय तुम्ही तुमच्या लाईनीमध्ये होते म्हणून नाही मिळाली। आउट ऑफ वे जाऊन तुम्हाला जे पदं मिळाली, आउट ऑफ वे जाऊन तुम्हाला जे मोठं करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं, तर अशा वेळेला तुम्ही पार्टी सोडून जायची छोटं निमित्त की मला हे नाही मिळालं ते नाही मिळालं, असं एकही पद नाही जे अशोकरावांना नाही मिळालं। आणि आता तर ते आमच्या वर्किंग कमिटीचे मेंबर आहेत। अशा वेळेला जावं त्यांनी, बरोबर नाही आहे। सामान्य कार्यकर्ता त्याच्यामुळे दुखावतो, पण काही हरकत नाही। काँग्रेसचा कार्यकर्ता जो निष्ठावंत आहे तो बरोबर त्याची निष्ठा कायम आहे। असे हे जे मोठे नेते होतात यांच्याच निष्ठेबद्दल लोक चर्चा करतात। त्याची काही प्रतिष्ठा होत नाही, हे प्रतिष्ठित काम नाही केलं त्यांनी। आणि हे सगळं बीजेपीच्या राज्यामध्ये होऊन राहिलेलं आहे। आपला पक्ष वाढवायसाठी आता त्यांच्यापाशी नीतीची काही आवश्यकता नाही, नियमांची काही आवश्यकता नाही, इतिहासाची काही आवश्यकता नाही आहे, कॅरेक्टरची काही आवश्यकता नाही आहे। दुसऱ्या पक्षामधून नेते आणायचे आणि आपला पक्ष मोठा करायचा आणि सांगायचं की अबकी बार 400 पार, असे 400 पार करणार आहे? अरे बिलकुल होणार नाही। अशा पद्धतीनं लोक यांना धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही, भाजपाला, मोदींना। एकंदर जर बघितलं तर बरेच नेते आता 2-3 मोठ्या नेत्यांची नावं आपण ऐकली की ज्यांनी राजीनामा दिला ते दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहे। असं का होत आहे? कुठे चुकतंय काँग्रेस? नाही बरं, केव्हा होऊन राहिलेले? याच्यापूर्वी झालंय का? जेव्हापासून यांनी ही परंपरा सुरू केली बीजेपीने, आता जसं मागच्या 1.5 वर्षापूर्वी त्यांनी शिंदेचं सरकार म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार तोडलं, शिंदे सकट शिवसेनेचे लोक घेतले, नंतर मग राष्ट्रवादी पार्टी तोडली। बरं, इथेच नाही, नागालँडमध्ये तोडली, मेघालयामध्ये तोडली, तिकडे आत्ता परवाच्या दिवशी नितीश कुमाराचं सरकार तोडलं। आता त्यांचा आज काय होतं निर्णय माहीत नाही आहे। हे जे तुम्ही सुरू केलेलं आहे तर याच्यामुळे का बीजेपी मजबूत होऊन राहिलेली आहे का? तुम्ही या कोणची पद्धती या देशामध्ये लागू केलेली आहे? देशाचा म्हणजे आपण स्वातंत्र्याचे 75 वर्ष मागच्या वर्षी साजरे केले, आपल्या डेमोक्रेसीचे, आणि त्याला काय म्हणते, लोकशाहीची जननी आहे। तर लोकशाहीच्या जननी म्हणायचं एकीकडे आणि हे लोकशाहीच्या विरोधामधले कामं करायचे। तुम्ही एक म्हटलं की अशोक चव्हाणांना आउट ऑफ वे जाऊन देण्यात आलं, मुख्यमंत्रीपद असो किंवा प्रदेशाध्यक्षपद। मग एवढं सगळं मिळालं असताना का बरं गेले? कारण त्यांचा जर जुना रेकॉर्ड तुम्ही आता ज्याप्रमाणे सांगितलं। नाही, जुना रेकॉर्ड नाही, इतिहास सांगितला मी। असं का होतं यांच्याच बाबतीमध्ये? त्यांना का नाही मिळालं? 2008 मध्ये विलासराव नंतर त्यांना मुख्यमंत्री केलं, पण त्यावेळेला सिनियर लोक होते ना दुसरे, तर कौतुक बा म्हणून की एक नव्या युवकाला संधी दिली पाहिजे। त्यावेळेला तर 40-42 वर्ष वय होतं। मग त्यांनी ते लक्षात नाही ठेवावं की आपल्याला या काँग्रेस पक्षाने संधी दिलेली होती, आपल्याला प्रदेशचं अध्यक्ष केलं होतं, आपल्याला लीडर ऑफ दी अपोजिशन केलं होतं, आज वर्किंग कमिटीमध्ये त्यांना घेतलं। हे कसं विसरायचं? त्यांचे वडील 2दा राज्याचे मुख्यमंत्री झाले, देशाचे केंद्रीय मंत्री झाले, हे सगळं त्यांना दिलेलं आहे। ज्या परिवाराला एवढं सर्व मिळालं त्याच परिवाराने असं करावं, हे अत्यंत दुर्दैवी आहे ना। सामान्य कार्यकर्त्यांचं मन यामुळे दुखवतं। आणि जे लोक लाईनीमध्ये लागलेले आहेत, आमच्या नागपूरच्या कित्येक कार्यकर्त्यांवर 20-20, 25-25 केसेस लागलेले आहेत, ते तरी पण लढायसाठी तयार आहे। राहुल गांधींनी म्हटल्याबरोबर, काँग्रेसच्या कार्यक्रमाबरोबर म्हटल्याबरोबर तिथे ते निदर्शनामध्ये येतात, लाठ्या खातात, केसेस लावून घेतात। तर त्यांच्यासमोर तर यांचं तर काहीच नाही आहे। हे फारच फिक्के आहेत हे लोक। आणि असे लोक गेले म्हणजे काँग्रेस संपून जाते का? अरे, काँग्रेस संपवण्याचे पुष्कळ लोकांनी प्रयत्न केले, अशी नाही संपली। 1-2 जण गेले तर काँग्रेस संपून गेली? याच्यापूर्वी इतिहास गेलेला, सगळे लोक सोडून चालले गेले होते, तरी काँग्रेस उभी राहिली। हा का पहिल्यांदा थोडी होऊन राहिलेला? अशोक चव्हाण गेले म्हणजे काँग्रेस संपली असं नाही होत। एक शेवटचा प्रश्न,
जे प्रदेशाध्यक्ष आहे, आताचे जे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहे, जे बाहेर गेले पक्षाच्या, त्यांच्याकडून अशी नाराजी व्यक्त केली की त्यांची कार्यपद्धती चांगली नाही किंवा त्यांच्यामुळे आम्ही बाहेर जातो, असं काही वाटते तुम्हाला? तुम्ही वरिष्ठ नेते आहे. नाही, कसं आहे, कोणताही माणूस अध्यक्ष म्हणून, मुख्यमंत्री म्हणून तो परिपूर्ण नसतो. काही ना काही त्याच्यामध्ये उणिवा असतं. पण त्या उणिवांची चर्चा करून, बरं हे वरिष्ठ नेते होतं ना, चर्चा केली असती. आता तर आमचे रमेश चेनीताला सारखा एक सक्रिय माणूस महाराष्ट्रामध्ये आलेला आहे, त्याच्याबरोबर सांगितलं असतं, कुठेतरी तिथे तक्रार केली असती, समन्वय झाला असता किंवा कुठेतरी वर्किंगमध्ये हे आहे. तर त्याच्यासाठी काही तुम्हाला हा निर्णय घ्यायची काय आवश्यकता? दुसरे पक्षामध्ये वेगळ्या पद्धती आहेत आपले ग्रीव्हन्सेस सांगायचे. ही काही पद्धत नाही आहे. आणि या राज्यामध्ये हे गेले, ती इतर राज्यामध्ये जाऊन राहिले तर नाना पटोलेमुळे जाऊन राहिले का? प्रत्येक माणसाची एक कार्यपद्धती वेगळी असते. मी उद्या प्रदेशचा अध्यक्ष झालो तर माझी कार्यपद्धती वेगळी राहील. अशोक चव्हाणही प्रदेशचे अध्यक्ष, त्यांनाही काही गोष्टी लोकांना आवडत नव्हत्या. का तुम्ही सर्व काही बिलकुल 100% बरोबर न्याय द्यायचंच काम केलं आपल्या आयुष्यामध्ये? असंही नाही आहे. प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कमी असतेच ना. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना. नक्कीच अशोक चव्हाण आणि त्यांच्या परिवाराला एवढं काही काँग्रेसनं दिलं तरीही त्यांनी अशा प्रकारचे पावलं उचलले, हे चांगली बाब नसल्याचं विलास मुत्तेमवार यांनी स्पष्ट केलं. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.